तुम्हाला जर जीवनाचा आनंद घ्यायचा असेल ना, तो तर तुम्हाला फुल फॅमिलीसोबतच येईल. जेव्हा तुमची फॅमिली तुमच्यासोबत राहील आणि सगळे मेंबर सोबत राहील, त्याच्या इतका आनंद आणि मजा मस्ती तुम्हाला जीवनात कुठेच करायला भेटणार नाही. तर आम्ही फुल फॅमिलीसोबत कशा पद्धतीने एन्जॉय केला याचा मोठा आपला ब्लॉग आहे, तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. हॅलो, हाय, नमस्ते. मी स्नेहा आणि स्वागत करते तुमचं आपल्या स्नेहा लाईफस्टाईलमध्ये. 29 एप्रिललाच आम्ही पुण्याला आलो होतो आणि पुण्यामध्ये येऊन आमचे 5-6 दिवस झाले होते. नेमकंच आमचा असा प्लॅन ठरला होता की आपण वॉटर पार्कला जायचं आणि मुलं तर खूप एक्सायटेड होते वॉटर पार्कला जायचं. आणि जीवनातला म्हणजे माझ्या 29 वर्षातला हा फर्स्ट टाईम होता जे मी वॉटर पार्कला येणार होते. आणि वॉटर पार्कला आल्यावर वॉटर पार्कचा जो आनंद राहतो, जो अनुभव घेतो आपण, तो अनुभव इतका मस्त राहतो ना, जो आनंद आपल्याला कुठे घेता येत नाही. पण पूर्ण फॅमिली जेव्हा सोबत असती, मज्जा मस्ती धम्माल करायला ना खूप मस्त छान वाटतं. आणि एकांतात जर आपण गेलो आणि तो जर अनुभव घेतो म्हटलं तर तो आपल्याला घेता येणार नाही. पण जेव्हा आपली फॅमिली पूर्ण आपल्यासोबत राहते ना, त्या गोष्टी करायला वेगळाच एक्सपिरियन्स असतो, खूप मज्जा वाटते आणि खूप वेगळाच अनुभव येतो आणि त्या आठवणीसुद्धा आपल्यासोबत राहतात. दुसरं तर जीवनामध्ये काहीच राहत नाही. तुम्ही पण याच गोष्टीशी रिलेट करता का? नक्की मला कमेंटमध्ये कमेंट करा. आणि आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण कमेंट करा. आणि व्हिडिओ आपला खूप मस्त आहे, तुम्ही नक्की बघा. आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आवडला असेल तर लाईक करा. आम्ही सकाळीच उठून मस्त नाश्ता वगैरे केले, मुलांना काही आंघोळी वगैरे घातलं नाही, कारण म्हटलं की जायचं आहे आणि वॉटर पार्कमध्येच घरी कपडे ओले केल्यापेक्षा वॉटर पार्कमध्येच तुमचे कपडे पण ओले होईल, आंघोळी करायच्या राहील. आणि इकडे माहिती का, पुण्यामध्येच वाघोलीपासून काही किलोमीटर 10 किलोमीटर अंतरावर ना आपुलकी नावाचे एक नवीन वॉटर पार्क सुरू झालेलं आहे, जे की आम्ही पिंपरीमध्ये काडीवाडीपासून निघालोय ना, तर आम्हाला 40-45 किलोमीटर लागले, तरी पण आम्ही इकडे लांबच आलो. आणि नेमकं हे आमच्या ओळखीचं सुद्धा होतं आणि तिकीट पण एकदम स्वस्त आणि कमी होती. मोठ्यांची 400 आणि लहान मुलांची 200च होती. आणि जेवणासहित 500-550 रुपये असं काही पडत होतं. गेल्या मुलांनी इतकी मज्जा मस्ती केली ना, डायरेक्ट धपाकसे पाण्यामध्ये उड्याच घेतल्या. मुलांसाठी एकदम छोटं पाणी होतं, थोड्या मुलांसाठी थोडं मीडियम पाणी होतं आणि जे अडल्ट होते, जे मोठे व्यक्ती होते, त्यांच्यासाठी थोडं जास्त फूट 4-5 फूट पाणी होतं. आणि आम्ही गेल्याच्यानंतर इतकी मज्जा मस्ती केली ना, तुम्हाला काही सांगूच शकत नाही. स्लाईड तर इतक्या छान होत्या आणि वरून डीजेचा आवाज, जेव्हा गाण्यांचा आवाज येत होता आणि गाणे तर इतके झक्कास लागत होते ना. आम्ही दुसऱ्या पण वॉटर पार्कला गेलो होतो, पण तिथे इतका एक्सपिरियन्स आणि अनुभव नव्हता. म्हणजे सेंटोसा वॉटर पार्क आहे तिथे, म्हणजे इतकी काही आम्हाला मज्जा आली नाही, पण जितकी मज्जा आम्हाला या वॉटर पार्कला आली, कारण पूर्ण मुलं सोबत होते, नंदा सोबत होत्या, माझे मिस्टर सोबत होते. आणि अहोन सोबत असल्यावरचा जो आनंद राहतो माझा, तो काही वेगळाच राहतो. आणि ते सोबत असल्यावर मला थोडं आणखीनच मनामध्ये खुशी राहते त्यांच्यासोबत वेळ घालवायला, काही क्षण घालवायला. आणि मुलांनी मस्त एन्जॉय केलं जेव्हा आम्ही गेलो ना. त्याच्यानंतर आम्ही जेव्हा आमचा टायमिंग संपला त्याच्यानंतरच आम्ही बाहेर आलो आणि आम्ही सगळ्या आठवणी, इतक्या मेमरीज कलेक्ट केल्या ना, सगळ्यांनी मिळून काहीतरी वेगळी थीम करायची, काहीतरी डान्स करायचा, मस्त रील्स काढायचे म्हणून सगळ्यांनी, नंदा, भावजया, सासू मिळून, मुलं मिळून मस्त खूप छान असा अनुभव घेतलेला. मस्त डान्स केला आणि वेगवेगळे स्लाईड होते, काही असे एरियाज होते ज्याला म्हणतो आपण फोटो स्पॉट वगैरे म्हणतो, तिथे पण खूप मस्त मज्जा केली. आधी तर आम्ही सगळ्यांनी इकडे डान्स करून घेतला, असं ते गोल गोल होतं आणि त्याच्यामध्ये फाउंटेन म्हणजे फवारे वगैरे येत होते. खूप मज्जा आली आम्हाला इकडे. नंतर भुका लागल्या होत्या तर आम्ही तर आधीच जेवण करून घेतले, म्हणजे आल्या आधी तर खेळलो आणि नंतर जेवणाचा टायमिंग हा 4 वाजेपर्यंतच होता, म्हणून मग आम्ही इकडे मस्त जेवण वगैरे करून घेतलो. आणि नंतर म्हटलं की पुन्हा आपण खेळायचं, कारण मुलांना पण भुका लागून गेल्या होत्या. आणि छकुली तर इतकी मस्ती करत होती ना, मग आमचं ठरलं की आपण गोल हात धरायचे आणि मस्त डान्स वगैरे करायचा. प्रत्येक वेगवेगळी थीम आम्ही अशी क्रिएट करत होतो की आपण असं करायचं, की आपण तसं करायचं, आपण डान्स करायचा. वेगवेगळं असं दिमागात काही ना काही यायचं माझ्या. आणि मला ना काही क्लिप पण तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या की ह्या आपल्या आठवणी राहतात, आपण कशा पद्धतीने एन्जॉय केलं, कसं केलं, हे सगळं मला तुमच्याशी शेअर करायचं होतं. म्हणूनच मी या सगळ्या क्लिप तुमच्याशी शेअर केल्या. ही माझी नणदबाई आहे आणि यांच्याशी आमचं एखाद्या वेळेस खटकतं आहे, कधी गोड आंबट गोड जीवनामध्ये आलेले अनुभव राहतात. मग आम्ही मस्त छान असं एन्जॉय केलं.
पण तुम्हाला एक गोष्ट सांगते, वॉटर पार्कला जाताना ना ही एक चूक करायची नाही. कोणतं जे सोन्याचे किंवा चांदीचे दागिने राहतात ते वेअर करून जायचे नाही. झालं असं या तर वॉटर पार्कला नाही, पण नेक्स्ट टाईम मी ज्या वॉटर पार्कला गेली होती ना तिकडे माझं मंगळसूत्र असं तुटून पडलं होतं. तुटलं तर नेमकं म्हणजे एक गोष्ट चांगली झाली की जे डोरलं वगैरे होतं माझ्या गळ्यातच लटकून होतं आणि त्याच्यातले फक्त माझे 2च मणी लॉस झाले. तरी पण म्हणजे खर्च झालाच की नाही, आपलं काहीतरी वाया गेले की नाही, नुकसान झालंच ना. म्हणून मी तुम्हाला सांगते की जेव्हाही तुम्ही जात असाल तर सोन्याचे किंवा चांदीचे जे दागिने राहतात ना ते बिलकुल घालून जायचे नाही. आणि असे एक्सपिरियन्स बऱ्याच जणांना येतात आणि ही एक गोष्ट चांगली राहते की आपण घरीच काढून गेलेलो एकदम बेस्ट राहतं. तुम्ही पण यावेळेस कुठे फिरायला गेले की नाही, कुठं वॉटर पार्कला गेले की नाही, नक्की कमेंट करा. आणि गेले असेल तर तुमचा अनुभव कसा आहे, तुम्ही कशा पद्धतीने एन्जॉय केला प्लीज ते पण सांगा. आणि तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला, एक्साइटमेंट कशी वाटली ती पण नक्की सांगा. आम्ही घसरगुंडी असो, कोणती स्लायडिंग असो, खूप मस्त खेळली. आधी मी लहान होती ना तेव्हा मला लहानपणी ना खूप अशी भीती वाटायची घसरगुंडी वगैरे खेळायची. पण यावेळेस माझा फर्स्ट टाईमचा असा अनुभव होता की इतक्या मोठमोठ्याल्या ज्या स्लाईड होत्या, घसरगुंडी होती, त्याच्यावरून मी घसरली आणि घसरताना मला बिलकुलच भीती वाटली नाही. आणि यापूर्वी पण मी एकदा घोड्यावर बसली. आधी तर मला बघूनच भीती वाटायची, पण नंतर कालांतराने जी आपल्या मनामध्ये भीती राहते ती कालांतराने निघून जात राहते. तुम्हालाही असंच होतं का प्लीज सांगा बरं का. आणि आम्ही इतकी मज्जा मस्ती केली ना, सगळ्यांनी म्हणजे असे पाय अक्षरशः दुखून गेले होते, पण आमचं काही थांबायचं नावच नव्हतं. फुल पैसा वसूल या पद्धतीने आम्ही एन्जॉयमेंट केली. आणि गाणे तर साईडला इतके छान छान सुंदर सुंदर लागत होते तर आम्हाला आणखीनच डान्स करायचं मन होत होतं. आरू बघाने छोट्या पाण्यामध्ये मस्त लोळून घेतलं. मुलांसाठी सांगू ना, छोटंसं पाणी आता ही बसली ना, तुम्ही इमॅजिन करू शकता की मुलं डुबायची वगैरे भीती राहत नाही. मुलं एकदम मस्त छान पद्धतीने याच्यात खेळले, एन्जॉय केलं आणि खरंच खूप मजा आली. जेव्हा आमचे पाय दुखले तेव्हा आम्ही असं पाण्यामध्ये निवांत बसून घेतलं. आणि घरी गेल्यावर तर असं काही झालं, जेव्हा रात्री सुरुवातीला तर काही वाटलं नाही, पण जेव्हा घरी गेलो इतके माझे पाय दुखायला लागले ना खूपच. पण अनुभव मात्र खूप छान होता. तुम्हाला आपला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. आवडलाच असेल तर लाईक करा. नवीन असाल आपल्या चॅनलवर तर सबस्क्राईब करा. भेटूया असाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, स्वतःची काळजी घ्या, हसत राहा, खेळत राहा आणि खुश राहा.